राधे राधे, जय एकविरा, जय मलंग, श्री मलंग. आम्ही निघालो होतो राधाकृष्ण मंदिरात. पाऊस आला नेमकाच आणि पुढे जाऊन बघतो तर पाऊसच नाही आणि लाईट पण गेलेली. पाऊस आल्यावर आपल्याकडे माहिती ना लाईट जाते. आणि देवाचे दरवाजे पण लागलेले होते कारण की आरतीची वेळ झालेली. तुळशी मातेची भगवंताची आरती चालू होती आणि कार्तिक मास चालू आहे. तर कार्तिक मासमध्ये भगवंताला मला दीपपूजनसुद्धा करायचं होतं. कार्तिक मास दामोदर माससुद्धा म्हणतात कारण की भगवान श्रीकृष्णाला यावेळेस माता यशोदेने उखळीने बांधलं होतं आणि आरती वगैरे झाली आणि खूप छान आमचा देवाचं भगवंताचं दर्शन झाला. खूप छान वाटला गेल्यानंतर तिथे. मन प्रसन्न झालं माझं गेल्यानंतर तिथे. मग मी दीपदान वगैरे केला आणि या महिन्यात कार्तिक मासामध्ये अजून महिन्याचे थोडे दिवस बाकी आहेत. तुम्ही सुद्धा दीपदान वगैरे करून घ्या. भगवंताची सेवा करा होईल तेवढं. आणि या महिन्यात कार्तिक मास याला दामोदर मास का म्हणतात कारण या महिन्यात भगवान श्रीकृष्णाला माता यशोदेने उखळीने बांधले होते. दा म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. यावेळेस भगवान श्रीकृष्ण मटकी फोडून पळत होते तर माता यशोदा त्यांच्या मागे पळत होते आणि भगवान श्रीकृष्णाला पकडण्यासाठी खूप परिश्रम केले मातेने. मग तिच्या परिश्रम बघून भगवान श्रीकृष्णाच्या मनात करुणा जागृत झाली आणि त्यांनी करुणेपोटी भगवंत ते आधीच बांधले जात नाही, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक तिचे प्रेमापोटी बांधले गेले. कार्तिक मास भगवान श्रीकृष्णासाठी अत्यंत प्रिय मास आहे. याच्यात आपण जेवढे नामजप देवाचे नामस्मरण करू, भगवंताची सेवा करू, तेवढाच आपल्यासाठी मोक्षाचं द्वार म्हटलं जातं. आणि माझ्या भावाने पण दर्शन वगैरे घेतला. मग आम्ही घरी जायला निघालो. खूप काळोख होता, लाईट नव्हती आली. चला तर मग राधे राधे.